यंदा बारामतीत चुरशीची लढत झाली, पण राज्यात बारामतीच नव्हे तर माढ्यातही तितकीच चुरशीची लढत झाली। माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होता। मोहिते पाटील आणि निंबाळकर घराण्यानं त्यांना विरोध केला, तरी देखील भाजपानं रणजितसिंह निंबाळकर यांचं तिकीट कायम ठेवलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय नेते अशी ओळख धैर्यशील मोहिते पाटलांची होती। मोहिते पाटील या जागेसाठी इच्छुक होते, त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्या अनेक गाठीभेटी घेतल्या। त्यावेळी फडणवीसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिकीट मिळणार नसल्याची खात्री धैर्यशील मोहितेंना झाली आणि त्यांनी तुतारी हाती घेतली। पवारांसाठी माढा बारामती इतकाच महत्त्वाचा आहे, पश्चिम महाराष्ट्रावर होळ ठेवण्यासाठी जो मतदारसंघ गरजेचा आहे। दुसऱ्या बाजूला फडणवीस पूर्ण ताकदीनं मैदानात उतरलेले पाहायला मिळाले, त्यामुळेच माढ्याची लढतही चुरशीची झाली असल्याचं स्पष्ट आहे। माढ्यातून भाजपाची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा धैर्यशील मोहितेंना होती। निंबाळकर आणि मोहिते पाटलांचं भाजप पक्षांतर्गतच गटागटाचं राजकारण सुरू होतं, तरी फडणवीसांनी यात कुणा एकाची बाजू घेतली नाही। फडणवीस धैर्यशील मोहितेंची समजूत काढण्याचे पूर्ण प्रयत्न करत होते, मात्र नाराज मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली। मोहितेंना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न शरद पवार करत होते, मात्र ऐनवेळी भाजपा उमेदवार बदलेल, आपल्या नाराजीची दखल घेईल अशी खात्री मोहिते पाटलांना होती। शेवटी मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांची मोठी ताकद आहे। 2009ला पवारांना लोकसभेत पाठवणारा हाच मतदारसंघ आहे। 2014ला खुद्द पवारांनीही मोहिते पाटलांच्या ताकदीमुळे माघार घेतली होती। बारामतीत होणारी लढत ही काका विरुद्ध पुतण्या अशी आहे। माढ्यात मात्र पवार विरुद्ध फडणवीस असा थेट सामना झाला। महाविकास आघाडीचं सरकार स्थापून फडणवीसांना पवारांनी चेकमेट केलं होतं। फडणवीसांनी महायुतीचं सरकार स्थापलं, पवारांच्या चालीची सव्याज परतफेड केली। आता माढ्यात टशन आहे। दोन्ही नेत्यांना चाणक्य हे बिरुद लावलं जातं, त्यामुळे माढा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचं आव्हान आणि संधी एकत्रितरित्या दोघांसमोर आहे। पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचा पक्षविस्तार महत्त्वाचा आहे। राजकीय घराण्यांऐवजी थेट पक्षांचं अस्तित्व वाढवणं गरजेचं आहे। माढा हा सातारा, सोलापूर आणि बारामती या तिन्ही मतदारसंघावर प्रभाव टाकतो। माढा लोकसभेच्या माध्यमातून एकूण 3 लोकसभा जागांसाठीची ही लढाई झाली। माढाच्या विजयासाठी फडणवीसांनी सर्व शक्यता चाचपल्या असल्याचं दिसून आलं, तर दुसरीकडे शरद पवार यांनीही मैदान मारण्यासाठी कंबर कसलेली होती।